जे सुरुवात आम्ही केली जी त्यापासून काही सोपं काम सोपं केलं तर आता मॅडम एक प्रश्न विचारला की आम्हाला पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल. तुम्हाला पण एक रिझल्ट आला असेल की 3 लाख सांगितलं लोक फोन उचलायची बंद करतात. झालंय का? किती लोकांना झालं? किंमत सांगितल्यानंतर लोक रिप्लाय देत नाही देणार. 3 लाख म्हटलं लगेच करतील का? नाही होणार ना लगेच. सो सोपं काम तरी पण सोपं झालं पाहिजे. 10 रुपये पाणी लिटर घ्या म्हटलं चालेल. सरांना मी तेच केलं. काय केलं? पाणी 10 रुपये लिटर घ्या म्हटलं. सर म्हणाले ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम नाही तुम्ही देणार काय म्हटलं आजला देतो आजून तुम्ही घेऊन जायचं बरोबर. हेच झालं. सरांनी पाणी घ्यायला चालू केलं. सरांना हळूहळू रिझल्ट झाले. तोपर्यंत प्रभू सरांनी प्रश्न घेतला होता. प्रभू सरांनी लाईव्ह मध्ये पण चालू केलं. नंतर सरांनी एकदा जाऊन बसला. सरांनी बर्थडेला एक चांगला म्हटलं एक योग आलाय. बर्थडेला तुमच्या बर्थडेला बुकिंग करायचं. ओपनिंग सोनाच्या बर्थडेला करायचं. ते बर्थडेला ओपनिंगचं ठरलं आमचं. सगळं अरेंजमेंट झालं. ऑलमोस्ट 50 लोकांनी इन्व्हिटेशन पण केलं. सगळं झालं. संध्याकाळी बर्थडे सोनाचा बर्थडे आहे. स्टेटस पण टाकला मी ओपनिंगचा कार्यक्रम पण आहे. हॅलो आहेत ना सगळे. तर सरांचा म्हणजे मित्र परिवार हा प्रचंड मोठा आहे. खूप चांगला आहे. आणि एक फाउंडेशन आहे त्यांचं त्याच्या माध्यमातून सर काम करतात. त्या ग्रुपवरती पण सरांनी टाकलं. एज्युकेटेड लोक चांगले लोक आहेत. सरांना वाटलं की लोक लगेच रिप्लाय देतील आणि चांगलं पॉझिटिव्ह चांगलं काम करताना चांगलं रिप्लाय आला पाहिजे ना. पण सगळ्याच ठिकाणी येतो का? नाही ना. तर सरांना एक रिप्लाय आला. सर ही कंपनी जपानीज नाहीच आहे. जपानमधून नाहीच आहे सर. फुल टेन्शन मध्ये. ओपनिंग संध्याकाळी आहे आणि सर दुपारी टेन्शन मध्ये. सर काय आहे म्हटलं सर टेन्शन नका घेऊ. कोण असतील ना माझे जपानमध्ये मित्राचे मित्र जपानमध्ये. कुणी सांगितलं? मित्राच्या मित्रांना पण माहीत नाही. मित्राच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की हे जपानमध्ये कंपनीच नाही. म्हटलं ठीक आहे टेन्शन घेऊ नका. म्हटलं आजचा कार्यक्रम फक्त पार पडा. त्यांना आपण सगळा ऍड्रेस देऊया. उलट चांगला आहे पॉझिटिव्ह आहे ना. त्यांचा मित्र जर जपानमध्ये असेल तर चांगलंच आहे. उलट जाऊन बघून येऊ देत. आम्ही कसं घेतलं पॉझिटिव्हली घेतलं. सरांनी पण थोडेसे झाले पण संध्याकाळपर्यंत पूर्ण स्टेबल झाले. दुसऱ्या दिवशी असं मला वाटतं त्या मित्रांनी फोन उचलायचा बंद केला वाटतं. म्हणजे सांगायचं काय की कोण काय सांगतं लगेच आपण हे करायचं नाहीये. रिप्लाय द्यायचं नाहीये. थोडंसं शांत राहा. हा आत्ताचा विषय नाही. 51 वर्ष जुनी कंपनी आहे. काही ना काही त्याला बेस आहे. अख्ख्या जगामध्ये 170 देशांमध्ये चालू विषय. सो खूप मोठा विषय. आणि आज आपण हाच विषय आजऱ्यामध्ये घेऊन बसलेलो आहे. सो एकदा सर्वांसाठी जोरदार राहा. जोरदार. आणि आज एक चांगली गोष्ट आहे की आपण या ठिकाणी शिकण्यासाठी आलो. सो आज शेवटपर्यंत आपल्याला इथून जेव्हा आपण बाहेर पडू ना एक आपल्यामध्ये पूर्ण चेंज झालेला असेल. सो जे काय आपण इथे तन मन देऊ आपले मोबाईल जर असतील तर सायलेंट किंवा स्विच ऑफ नाही केलं तर चालेल पण सायलेंट करून ठेवा. काही इमर्जन्सी एखादा कॉल आला असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण आजचा दिवस इथे तुमचा टाइम तो इन्व्हेस्ट करा. वेस्ट नका करू. राईट. आज आपण या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी शिकणार. आता संदीप सर ई-क्लिनिक डीप क्लीन सांगते. त्याच्यानंतर प्रभू सरांकडे पण प्रत्येक पाण्याचं महत्व काय आहे ते कसा वापर केला पाहिजे ते सर सांगतील तुम्हाला. त्याच्यानंतर नंतर बघायला गेलं तर आपल्याला अजून काय तुमच्या शंका असतील. आज शेवटला एक खूप जबरदस्त टॉपिक होणार आहे. ऑब्जेक्शन हँडलिंग. हे जसे प्रश्न येतात सरांना जसा प्रश्न आला त्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे ना आपल्याला. जर उत्तर नाही दिलं किंवा उलट उत्तर दिलं तो माणूस आपल्या लिस्टमधून बाद होऊ शकतो. सो एकही माणूस बाद नाही झाला पाहिजे. एक सुद्धा माणूस खराब नाही झाला पाहिजे. आपली लिस्ट आहे ती अजिबात खराब नाही झाली पाहिजे. उलट काम सोपं करून आपलं काम पुढे न्यायचं आहे. हा मेहनत करावी लागेल. 100% मेहनतीला आपण रेडी आहे. पण आजच बघायला गेलं पेन्शन कुठल्या सर्व्हिसमध्ये आता सध्या आहे का? पेन्शन आपण 62-3 झालं तर किती पेन्शन मिळते? 3.5 लाख रुपये पेन्शन मिळते. कुठल्या सर्व्हिसमध्ये? आता सरांनी 21 वर्ष घातले सर बरोबर. आज मला वाटतं 2 सर्व्हिस तुमच्या झाल्या असतील. एक पुष्कळ झालं सर बरोबर. 1 लाखापेक्षा जास्त पेन्शन आहे म्हणून 1 लाखापेक्षा जास्त. इथे जर आपण 62-3 जर रँक ट्रॅक केली तर ऑलमोस्ट 3.5 लाख पेन्शन मिळेल लाईफ टाईम. आपल्या पश्चात 3 पिढ्या मिळते. मग काम कसं आहे? चांगलं आहे. सो आज बघायला आपण सुरुवात करतोय. ई-क्लिनिक